या घटनेसंदर्भात आज काही आरोपी अटक केले आणि न्यायालयात हजर केले. काय त्या कोणाला किती दिवसात केसी आणि किती आरोपी अटक केले? आज पोलिसांनी न्यायालयामध्ये टोटल 36 लोकांना आरोपी म्हणून आणलेले होते आणि त्या 36चे 36 जे आरोपी होते त्यांचं नाव FIRमध्ये कुठेही उल्लेख नव्हता. निव्वळ संशयावरून त्यांना धरून आणलेले होते कोर्टासमोर आणि कोर्टासमोर पोलिसांचं म्हणणं होतं की आम्हाला या प्रकरणामध्ये बाकीचे फरारी आरोपींना अटक करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आम्हाला यांच्याकडून काही हत्यारे वगैरे मिळतील का किंवा संशय आम्हाला की कोणत्या कारणामुळे गुन्हा झालेला आहे. तर या प्रकरणामध्ये आमचा असा युक्तिवाद होता कोर्टासमोर की या प्रकरणामध्ये वॉर्ड नंबर 1मध्ये जे आता नुकतंच इलेक्शन झालं त्यामध्ये विजयी उमेदवार विलास पाटील व त्यांचे घरातील त्यांची मिसेस प्रतिभा पाटील, मयुरेश पाटील व त्याचप्रमाणे काठोले मॅडम ह्या विजयी म्हणून घोषित झालेले होते आणि त्याचप्रमाणे हा विजयाचा जो जल्लोष आहे हा पूर्ण वॉर्ड नंबर 1मध्ये दिवाळीप्रमाणे साजरा केला जातो आणि त्यामुळे या सदर गोष्टीचा राग येऊन समोरची जी अपोजिट पार्टी आहे त्यांनी या गोष्टीचा त्यांना राग आला की आम्ही हरलो आणि या गोष्टीचा राग मनात धरून त्यांनी विलास पाटील यांच्या घराचा संपूर्ण घराची तोडफोड केली आणि त्याचप्रमाणे जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली त्या घरातील लोकांना. त्याचप्रमाणे सदर गोष्टीचा जाब विचारण्यास गेले असताना पाटील साहेबांनी तर त्यांच्यासोबत असलेले काळण बंधू जितेंद्र काळण, रमेश काळण या सर्व तिन्ही काळण बंधू व त्यांचे जे सहकारी आहेत सर्व की त्यांनी समोर या काळण बंधूंवर प्राणघातक हल्ला केला. छातीमध्ये सुराग उपसला, त्याचप्रमाणे गळ्यामध्ये देखील वार करण्यात आला आणि असे असताना देखील पोलिसांकडून आम्हाला एकतर्फी वागणूक मिळाली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये 109 भारतीय न्यायसंहिता जुना कलम 307 प्रमाणे गुन्हावर दाखल करणं गरजेचे होते आणि FIRमध्ये जरी आपण बघितलं या FIRमध्ये जीवे ठार मारण्याच्या इराद्याने असे शब्द असताना देखील पोलिसांनी एक साधा 324 सेक्शन हाऊस ट्रेसपास या सेक्शन्स साधे लावण्यात आले आणि 109 कलम म्हणजे जीवे ठार मारण्याचा इरादा हा पोलिसांनी काही कारणास्तव त्यांनी लावलेला नाही आहे. आणि त्याचप्रमाणे आज न्यायालयामध्ये रिमांडच्या वेळेस मेडिकल सर्टिफिकेट हे जे जखमी आहेत जे प्राईम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांचा मेडिकल सर्टिफिकेट देखील पोलिसांनी रिमांडच्या वेळेस सादर केला नाही. त्याबद्दल आम्ही आक्षेप कोर्टामध्ये नोंदवला आणि माननीय कोर्टाने सदर प्रकरणामध्ये दोन्ही पार्टीजना दोन्ही केस आणि काउंटर केस या दोन्ही पक्षकारांना 4 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्हाला न्याय मिळेल. जे समोरची जी पार्टी आहे अपोजिट पार्टी त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत. एक तर विलास पाटलांचा बंगला तोडण्यात आला त्या संदर्भामध्ये 10 ते 12 इसमांचं नाव आहे. त्याचप्रमाणे सदर गोष्टीचा जाब विचारण्यास गेले असताना त्या गोष्टीचा मनात राग धरून म्हणजे समोरच्या व्यक्तींनी पाटील साहेबांवर जो हमला केला त्याच्यामध्ये टोटल 15 ते 16 लोकांची नावं आहेत आणि 150 अनोळखी कार्यकर्त्यांचं नाव आहे. तर आम्हाला आशा आहे आम्ही जॉईंट CPकडे मागणी देखील केलेली आहे की या निजामपुरा पोलीस स्टेशनमध्ये जो तपास चाललेला आहे तो एकतर्फा तपास चाललेला आहे व आम्हाला तेथून न्याय मिळण्याची शक्यता कमी वाटते. म्हणून आम्ही जॉईंट CPकडे जेव्हा आमचे भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष किरण चन्ने काही वकिलांसोबत जॉईंट CPला भेटण्यास गेले असताना त्यांनी आश्वासन दिलं की सदरच्या गुन्ह्यांमध्ये जेवढे पण गुन्हे विलास पाटील आणि यांच्या फॅमिलीवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत 4 ते 5 गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्या गोष्टीचा तपास क्राईम ब्रँच भिवंडी यांच्याकडे वर्ग करण्यात येईल आणि आम्हाला आशा आहे की क्राईम ब्रँच या तपासामध्ये निपक्षपातीनी तपास करतील अशी आम्हाला आशा आहे आणि आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे.